पुढची महत्वाची बातमी बघूया। मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचं यात समोर आलेलं आहे। लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। भाजपचे माजी प्रदेश सरचिटणीस आणि उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांच्या भाजपच्या अनेक नेत्यांसोबत संवाद झालेल्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत। मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये अनेक धक्कादायक वक्तव्य केली गेल्याचं समोर आलेलं आहे। हॅलो, या खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल तो असेल बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे। मंत्रीला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना। तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो दरवेळेस तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं नाही। आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात, हे कसं सहन करायचं आपण? बरोबर आहे। तुम्ही सांगा आदेश काय करायचं सांगा। काही नका, मी करतो बाबा, गमत पा दरवेळेस काही ना काही घेऊन येतो, गंमत बघा। हे भाऊ अति झालं ना। प्रत्येक वेळेस काय नाही का तुमच्यावरच येतो, प्रत्येक वेळेस तुमच्यावरच येतो। घेणं देणं काही तथ्य नसतं, काही खोटं बोलतो। पण फोटो दाखवतो फोटो सगळे फोटो इथे एक शिरपूरच्या डॉक्टरचा बाईचा जवळला दुनियाभरचे पाप, त्याच्या मुलीची दुनियाभरची पाप। हे भाऊ काहीतरी आपण आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला पण सांगितलं पाहिजे चालणार नाही, दुहेरी भूमिका चालणार नाही। एक तर मग रक्षाचा राजीनामा घ्या, आम्हाला हे फालतूपणा चालणार नाही। बरोबर, मग काहीतरी भूमिका घ्यावी लागेल ना भाऊ। कसं काय झालं असं एका घरामध्ये? ती पण एका घरात, त्याची खडसेची मुलगी पण, ही पण, हा पण करतो काहीतरी इलाज करतो। जी भाऊ, जी भाऊ। आणि तुम्ही सांगा मला, तुम्ही सांगाल तसं मी पत्र काढतो। करतो उठावून आता। जी भाऊ। याच संदर्भात रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।